करी त्यांचा, मजदास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. नीच वृत्ती काम, नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम, मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. तुका म्हणे सेवे, तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. काय म्हणतात महाराज? प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपण रूपी सेवे करता आलेला अभंग विश्वभूषण संत जगद्गुरु तुकोबरा यांचा आपल्या सगळ्यांच्या पाठाच्या परिचयाचा अभ्यासाचा चिंतनाचा असा मागणी प्रकरणामध्ये गायला जाणारा हा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा यांनी आपलं आराध्य जे आहे त्या पंढरीश परमात्म्याकडं संत दासांच्या सेवेची अपेक्षा या अभंगात केलेली. बऱ्याच वेळा तुकोबरा यांनी अट्टाहासानं परमार्थ व्हावा तशा काही साधना माझ्याकडून व्हाव्यात अशी मागणी केलेली. बऱ्याच वेळा जगाचं कल्याण व्हावं याकरता मागणी केलेली. बऱ्याच वेळा संतांची प्राप्ती व्हावी, त्यांची सेवा प्राप्त व्हावी अशी मागणी केलेली. बऱ्याच वेळा देवाची प्राप्ती व्हावी अशी मागणी केलेली. पण आजची मागणी थोडी तुकोबरायांची वेगळी. आज तुकोबराय पंढरीनाथाशी संवाद साधत असताना म्हणतात, देवा मला संतांचे दास जे आहेत त्यांचा मला दास व्हायचंय. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. एकाच झाल्यानंतर दुसऱ्याने बोलणं त्याला संवाद असं म्हणतात. या संवादामध्ये तुकोबारायांच्या नंतर पंढरीनाथाचं बोलणं दिसतं. भगवंत म्हणतात, तुकोबाराय दास्यत्व हे काय उत्तम काम नाही आणि कदाचित त्यांच्या दास्यत्वाची अपेक्षा तुमच्यामध्ये शिल्लक राहिली तर तुमच्या जन्म मरणाची यात्रा संपणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मग होत कल्पवरी, एखादा जन्म नाही कल्पच्या कल्प मग मी गर्भवासाची यातना सोसायला तयार आहे. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. बर का, गर्भवास सुखाचा नाही पण आम्हाला सुखाचा होईल अशी अपेक्षा तुकोबराय करतात. पुन्हा पंढरीनाथाचं बोलणं प्रगट होतं. देव असे म्हणले असा, तुकोबाराय अहो दासाचं जगणं हे पराधीन. सेवकानं बस म्हणलं की बसावं, उठ म्हणलं की उठावं, त्याच्या अपेक्षेत जेवावं, त्याच्या अपेक्षेत विश्रांती घ्यावी, त्याच्याच अपेक्षात श्रमदान करावं, हे सेवकाचं जगणं असतं. जिने पराधीनाने का हाती. आणि तुम्ही दास्यत्वाची अपेक्षा करता, आम्ही तुम्हाला मालक करण्याच्या अपेक्षेमध्ये आहे. तुमचं मत काय आहे? तुकोबराय म्हणतात, माहित आहे काम नीच वृत्तीचे, पण त्यांच्या ठिकाणी दास्यत्व केल्यानंतर अनायासे अखंड मुखामध्ये तुझं नामस्मरण राहील. हा मोठा फायदा माझ्या जीवनामध्ये. नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम, मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. बरं ठीक आहे, दिलं तुम्हाला संत दासांचं दास्यत्व आम्ही दिलं. पुढं काय अपेक्षा आहे? तुकोबराय म्हणतात, आणखी एक अशी अपेक्षा आहे आमच्यामध्ये,
आम्ही प्रत्येक वेळेला जन्माला यावं, दासांच्या दासांची सेवा आमच्या हातून घडावी आणि काय कर्मधर्म प्रारब्ध योगाच्या संयोगातून आमचा देह जात असताना, मरत असताना आमच्या ठिकाणी संत सेवेचा संकल्प शिल्लक असावा. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे भगवान श्री गणेशांच्या जयंतीच्या निमित्तानं या गणेश नगर मधील होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वच संप्रदायावर नितांत प्रेम करणाऱ्या, श्रद्धा असलेल्या तुम्हा सर्व भाविकांच्या अथक परिश्रमातून हा पार पडत असतो. इचलकरंजी परिसरातील प्रत्येक कार्यक्रम एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या नेमातून बघायला मिळतो. प्रत्येकाची ठिकाणं वेगळी झालीत, मंदिरं वेगळी झालेत, कमिटी वेगळ्या झालेल्या आहेत, परंतु सेवाभाव तो सगळ्यांचा एका ठिकाणी आहे. त्याच नेमानुसार श्री हरिभक्तीपरायण उपास्य बुवांच्या या मार्गदर्शनातून, सद्गुरु मालकांच्या कृपा प्रसादातून, तुम्हा सर्व महात्म्यांच्या सहयोगातून पार पडत असलेला हा सप्ताह आहे. आणि याही वर्षी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमास्तव, सद्गुरूंच्या कृपेनं आणि भगवंताच्या कृपा प्रसादातून आजची सेवा माझ्या दुर्बळाच्या पदरामध्ये पडलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्ञानामृत पाजून गेलेले महात्मे, त्यांचं वर्णन देवाने करावं असे, आणि त्या महात्म्यांच्या नंतर आम्ही येऊन काहीतरी संप्रदायाच्या 4 गोष्टी सांगायचं म्हणजे हे मूर्खाचं लक्ष आहे. पण सेवकाला सेवा कर म्हणल्यानंतर तिथं हुतू पण करायचं नाही, हे ज्ञानोपारायणचं आम्हाला सांगणं. सेवके करावे, राहा उभा म्हणून उभा राहायचं, बस प्रवचनाला म्हणून बसायचं, म्हण चाल म्हणलं म्हणून म्हणायचे. बरं का, आज तू काहीच करू नको, सगळी माणसं निघून गेल्यानंतर मंदिर झाडून काढ, झाडून काढायचं. ते हुतपण कामा नये. हा नियम कुठपर्यंत चालतो? तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात हा नियम कदाचित काहीतरी अनपेक्षित कार्यानंतर तुमच्या पदाला बाधा निर्माण झाली तरी सुद्धा हे कार्य असंच चालू राहतं. राजकुमाराचं एका मुलीवर लक्ष गेलं, प्रेम झालं, लग्न झालं. आता ती मुलगी कोण झाली? कोण झाली? राणी झाली. आणि पुन्हा 1-2 वर्षानंतर तिच्यावरच प्रेम कमी झालं आणि दुसरी राणी घरात आणली. आता तो राजा आहे म्हणून त्याला केलेलं चालन, आपल्यासारख्याने त्या भानगडीत पडायचं नाही. मग आता पहिल्या बायकोला काय म्हणायचं? ती जर समाजामध्ये बाहेर निघाली तर राणी म्हणून निघणार का दासी म्हणून निघणार? कोण आहे ती? तुकोबारायांचं प्रमाण आहे. हे प्रमाण दास्यत्व करणाऱ्या प्रत्येक जीवाच्या पराकाष्ठेच्या शेवटी सुद्धा काही गफलत झाली तरीही त्याच्या ठिकाणी असणारा त्याचा वैभवाचा भाव प्रगट करणारं प्रमाण आहे. प्रीती नाही राया वर्जिली ती कांता, परी तिची सत्ता जगावरी. तस सेवे लागे सेवक
बोला 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 तुमच्या लागलो निज चरण हला 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 तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा उभा राहायचं नाही अजिबात आळस करायचं नाही सेवेमध्ये. येथ आळसू जेने केला तो सर्वस्वी नागविला असं प्रमाण आहे. हातीचा परमार्थ बसणाऱ्यांनी सुद्धा बाहेर बसा आत बसा कुठेही बसा बसणाऱ्यांनी सुद्धा टाळी वाजवायची नाही म्हणायला आला तर न न न न म्हणायचं. आपल्या सगळ्याला माहिती आहे भाग गेला शीन गेला नाही ऐकाय आलं भाग्या मेला सीम ग्याला पण म्हणायचं तुम्ही टाळी वाजवले का नाही मग आम्हाला कळतं तुम्ही आहे का गेलात ते. विठोबा रघोबा, हे विठोबा, हे विठोबा. हरी कमलदा हरी विठ्ठल श्री गुरु राव मालकांचं मत असतं 2 तास तुमच्या करता दिलेले तुम्ही अभंग घेऊन नुसतं 2 तास विठोबा रुक्माई भजन केलं तरी 2 तास. आणि तसं जर 2 तास भजन केलं तर तुम्ही तिकडून मागणं जायला रस्ता आहे ना गेलेलं सुद्धा कळू द्यायचं नाही तुम्ही. अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरायांचं पंढरीनाथांच्या बरोबर बोलणं आहे, संवाद आहे. खूप मोठी शंका असते संवादाकरता महात्म्यानं मंदिरामध्येच गेलं पाहिजे का असं अजिबात काही. भगवंताचं अस्तित्व सांगत असताना अनोरणीया महतो महियाम असं वर्णन केलेलं आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे बर का
देव नाही अशी जागा शिल्लक नाही असा अभिप्राय दिलेला आहे. देवानंच सांगितलेलं आहे. अट्टहासपूर्वक महात्मे देवाच्या बरोबर बोलण्याकरता मंदिरामध्येच गेले असं अजिबात नाही. पण या देह नावाच्या क्षेत्रामध्ये हृदय नावाचं मंदिर उत्तम केलं आणि तिथं देवाला बसवलं. जणू देह ही पंढरी, पंढरी आत्मा अशी स्थिती जर झाली तर मग येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळ ते काया अधिष्ठान देवाचे. असं जर असेल तर मग हाके सरसी उडी म्हणा म्हणा हाके सरसी उडी घालोनिया संभ फोडे 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 घालोनिया संभ फोडी घालोनिया संभ फोडी घालोनिया संभ फोडी जीवाचा अधिकार भक्ती सेवेमध्ये तेवढा परिपूर्ण झाला की हाक मारल्याबरोबर जिथं आहे तिथं प्रगट होतो म्हणण्यापेक्षा त्याच्या पाठीमागच फिरत राहतो. मागे पुढे उभा पुढं मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. देव उभा मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली घरटी जागे घाली घरटी जागे खाली मनोनी हिंडे मागे मागे म्हणा म्हणा घरटी जागे खाली मागे मागे घरटी जागी झाली तसे घरटी जागी झाली तसे घरटी जागी झाली तसे बोला 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 मागे मागे घरटी जागी झाली तसे घरटी जागी माग माग फिरत असतो दासांच्या. दास्य करी दासाचे उने न साहे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. म्हणून भक्त संवादाकरता मंदिरामध्येच गेले असा काय अभिप्राय मांडायचा नाही. वेळ भरपूर असला ना मग तुकोबारायला नेमाच्या वारीला देहूवरून पुढं
चला म्हणायचं. मग तुकोबारायांच्या बरोबरच अशी यात्रा करायची. 1 तास त्याच्यातच गेला पाहिजे. कशात? देहूवरून पंढरपुरात येण्यापर्यंत 1 तास गेला पाहिजे. वेळ भरपूर असेल तर. आता आधीच मी दुर्बळ आणि मला आहे कमी वेळ. थोडं जुळलं का समीकरण? असल्या जुळवाजुळ्या केल्या असत्या तर 1 ट्रकभर लिखाण झालं असतं. पण ज्ञानेश्वरी पाटी जो ओवी करील मराठी, तेने अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली, म्हणून तसलं काही करायचं नाही. पण कधी कधी गुण प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. अंतरीचे धावे स्वभावे भावे. संतांचं मागणं देवाकडे हे त्याच्या इच्छेनं असतं. मागण्याकरता विशिष्ट अधिकार प्राप्त व्हावा लागतो. आणि जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत मागूनही काही मिळत नाही. अधिकार प्राप्त नाही. मला सुद्धा कलेक्टर या पदावर बसून नोकरी करावी अशी अपेक्षा आहे. बसवणार का तुम्ही? मी आत्ता म्हणलं तरी बसायला तयार आहे. खुर्ची आणा, लगेच बसतो. पण तुम्हा सगळ्यांना माहितीये आनंद बुवाची कलेक्टरच्या खुर्चीत बसायची लायकी. मोठ्यानं म्हणलं ते बरं. लायकी म्हणजे अधिकार. आणि अधिकार हा सहज प्राप्त होत नाही. सहज प्राप्त होत नाही. या भारतवर्षामध्ये देवाचे जे आवडते आणि देवाचे जे अंश म्हणलेले आहेत त्याच्यामध्ये अभ्यासपूर्वक देवाने काही नावं घेतलेली आहेत. आणि 17व्या अध्यायामध्ये प्रथम क्रमांकाला नाव घेतलं एका ओळीमध्ये, ते सतीचं नाव घेतलं. सती आणि सत्पुरुष, दानशूर, याज्ञिक. देव म्हणतात हे माझे अंश आहेत. यांचाही संग जीवाला प्राप्त होण्याकरता विशेष भाग्याची जोड असली पाहिजे, त्याच्याशिवाय मिळत नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे माझी बायको पतिव्रता असावी. वादग्रस्त वाक्य बोलतो. तुमच्या बाजूने बोलणार आज मी. प्रत्येक नवऱ्याची अपेक्षा आहे माझी बायको पतिव्रता असावी. पतिव्रता याचा शब्द अतिशय गहनामध्ये जाऊन व्यभिचार वृत्तीकडे घालवायचा नाही. माझ्या संपूर्ण ऐकण्यामध्ये असावी, प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण तसं व्हायचं असेल तर, बायकोनं पतिव्रता व्हावं अशी अपेक्षा असेल तर, आधी आम्ही हरिश्चंद्र व्हायला पाहिजे. तेवढा अधिकार असावा ना. स्त्री मधलं सामर्थ्य, सती मधलं सामर्थ्य वर्णन केलं बऱ्याच ठिकाणी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी काय सत्ता. थांब म्हणलं की सूर्य सुद्धा जागेवर थांबतो, ही सत्ता आहे तिची. महान तपस्वी, नाना प्रकारच्या तपश्चर्येनंतर अट्टहासपूर्वक केलेल्या साधनांच्या नंतर त्याला प्राप्त होणार संपूर्ण दिव्य ज्ञान, अस्तित्व, अलौकिक असणारा असा त्याच्या ठिकाणचा जो भाव आहे तो केवळ पतीच्या सेवेनं तिला प्राप्त झालेला असतो. केवढा अधिकार मोठा. पण त्या अधिकाराची स्त्री प्राप्त होण्याकरता तिनं पतीची या मता याच प्रकाराने अनुसरण करावं लागतो. त्यावेळेस अधिकार प्राप्त होतो. कशी ओवी आहे. पतीची या मता, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासी आत्महिता भेटे चिते. अनायासी आत्महिता. तिला कीर्तनाला जायची गरज नाही, गळ्यात माळ घालायची गरज नाही, दिंडीला जायची गरज नाही, तिला अभंग पाठ करायची गरज नाही, कुठं भजनाला जायची गरज नाही.
यज्ञ करायची गरज नाही. याग जप तप हे सगळं केलिया वाचून तिला अनायासे प्राप्त होतं. ते केवळ पतीच्या मतानं जीवनानुसरण केलं. आणि म्हणून संपूर्ण विश्वामधल्या धर्मग्रंथामध्ये अधिकारपूर्वक फक्त 5 जणींचा गौरव केला. पतिव्रता म्हणून. किती जणी? कुठल्या कुठल्या? अहिल्या, सीता, तारा, चारी, द्रौपदी, चारी, मुख्य मंडोदरी, पतिव्रता. अहिल्या, सीता, क्रम चुकतोय का बघा. अनुसया याहून वेगळी ठेवलेली. सखोला चिंतन केलं तर या 5 जणींच्या मध्ये सुद्धा काहीतरी उणीव जाणीवते, पण अनुसयेमध्ये तेवढी सुद्धा नाही, म्हणून यापेक्षाही वरिष्ठ. आता हा आपल्यातल्या आपल्यात वाद शोधायचा नाही. केवळ 5च का असाव्या? कारण त्या पदावर बसण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. पतिव्रता आहे. ओळखायचं कशावरून? लक्षण. बाह्य अंगावरची काही लक्षणं दिसतात. बहिर्लक्षण म्हणायचं. गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, हातामध्ये हिरवा चुडा आहे, पायामध्ये जोडवी आहेत, कपाळाला कुंकू आहे किंवा टिकली आहे, बाजारात हुकली आहे. घामानं हात पुसला की जाते निघून. एखाद्याच्या घरी आंघोळीला जावा, बाथरूम मध्ये सगळ्या भिंती सुवासिनी केलेल्या असतात त्याने. मगाला टिकली, बादलीला टिकली, नळाला टिकली, आरशाला टिकली, कांगव्याला टिकली. असाच कुठतरी बुवा सोप्याला चिटकून बसला आणि त्याच्या पाठीला लागली टिकली. कपडे धुवायला बायकोकडे दिल्यावर तिला ती शर्टाला टिकली लागलेली दिसली की तिनं धुता धुता शर्ट फाडला. कीर्तनाला गेलता, कीर्तनाला गेलता, कीर्तनाला गेलता, गेलता कीर्तनाला, पण काय घेऊन आला? टिकलीचं गारानं खूप अवघड आहे. माणसानं बसताना चांगली जागा असो की नसो, पण बसायच्या जागेला टिकली चिटकवली का बघून बसावं. तुकोबाराय प्रमाण सांगतात. कसं आहे? 32 लक्षणानं नटणं सांगितलंय सौभाग्यवती स्त्रीचं. पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण, कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालोनी, सारा ठाट माट करोनी, नेसले ग बाई मी शालू. मग त्या पैठणीच्या शालूचा सुद्धा नवऱ्याच्या आबरूनं पदर डोक्यावर असावा, खांद्यावर असावा. बर का? भारतीय स्त्रीचा मुख्य अलंकार म्हणजे डोकं झाकलेला पदर आहे. आता हे असं बोलायचं मला कीर्तनात की मग भांडणं लागते. तुमचा आहे का तुमच्या ताब्यात? हिता आमचा. अवघड आहे बाबा. म्हणून किती मनापासून हसलात तुम्ही. कुछ तुम जानो कुछ हम जानो, अंदर की बात. तुकोबाराय सांगतात, अलंकारानं सतीत्व प्रगट होत नाही. भ्रताराचा भोग योग्य रीतीनं घ्यावा लागतो. साजे अलंकार जरी भोगीता भ्रतार, जरी भोगीता भ्रतार, जरी भोगीता भ्रतार. सारे अलंकार तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार, तरी भोगिता भ्रतार. साजे अलंकार जरी भोगीता भ्रतार, भोगिता भ्रतार, जरी भोगिता
भोगिताम्रतार जगी भोगिताम्रतार साजे अलंकार जगी भोगिताम्रतार अधिकार प्राप्त तेव्हा होतो भ्रतार भोगावा म्हणजे त्याच्या इच्छेनुसार संपूर्ण जीवन घालवा आणि मग अशा स्त्रीला जाग्यावर बसल्यानंतरच वैकुंठामध्ये लक्ष्मी आणि लक्ष्मीपतीचा काय संवाद चाललाय हे कळत. एवढी सत्ता. बोल नका बाहेर. पंचांग पाहून ब्राह्मण सांगतील की पाऊस या वर्षी कसा पडेल. पंचांग पाहिल्यानंतर पण माणूस समोर उभा राहिला की त्या सतीला कळतं ह्याचं अस्तित्व काय. किती महान महान पतिव्रतेंच्या कथा होऊन गेलेल्या आहेत. साजे अलंकार केव्हा केव्हा 5 तोळ्याचा गंटन गळ्यामध्ये. अलंकार कशाचं प्रतीक आहे. लग्न झाल्याचं प्रतीक. किती तोळे. कसं तोळे आता. मग 5 तोळ्याचं किती झालं. 7.5 लाख. 7.5 5 तोळ्याचं गंटन त्याचा हिशोब झाला 7.5 लाखाचा. आणि तरी सुद्धा नवऱ्याला भाकर वाढताना गारानं करते शेजारणी पशी रडून म्हणती लग्न झाल्यापासून या मेल्याच्या संसारात तिळा एवढं सुख मिळालं नाही. अशी वृत्ती ज्या भामटीची आहे का नाही तिनं 5 तोळ्याचं आमच्या खिशात टाकायचं निघून जायचं. त्या अलंकाराला शोभा तेव्हा आहे जेव्हा पती त्याच्या मतानुसार भोगावा. साजे अलंकार. साजे काय होतं पूर्वीच्या स्त्रियांचं 6 महिने डोक्याला तेल लावायला मिळत नव्हतं. पण असं एखाद्या उत्सवाला त्यांनी मोठं पिंपळाच्या पानाच्या आकाराचं कपाळाला कुंकू लावलं ना ती स्त्री समोर आली की असं हात जोडावं वाटायचं लक्ष्मी म्हणून. गेलं का नाही मातीत सगळं. आता कुंकू बी गेलं. आता टिकल्या सुद्धा गेल्यात. एका एकेच्या टिकल्या दुर्बिणीनं बघायला पाहिजेत तेव्हा कळतं ही जे आहेत का वैकुंठवासी झाले. सावध बर का सावध. अलंकाराला किंमत तेव्हा आहे ज्यावेळेस पतीच्या मतानुसार अनुसरण होईल. आम्ही केलेल्या कीर्तनाला प्रवचनाला भजनाला दिंडीला सांप्रदायिक संस्कृतीच्या उत्सवाला किंमत तेव्हा आहे ज्यावेळेस गुरुच्या मतानुसार अनुसरण होईल. म्हणून दुसरी ओवी लगेच खाली ज्ञानोबारायांनी ठेवली. ना तरी श्री गुरु वचना दिठी दे तू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. त्यालाही अठ्ठास करायची गरज नाही. सहज अनायासे त्याचंही सगळं काम झालेलं असत. म्हणून पतिव्रता म्हणल्यानं सिद्ध होत नाही. शिष्य म्हणल्यानं शिष्यत्व सिद्ध होत नाही. गुरुचं मोठेपण सिद्ध होत नाही. तेवढी जीवाची पराकाष्ठा अनुसरण केल्यानंतरच अधिकार प्राप्त होतो. आणि अशा अधिकारावर प्राप्त असलेल्या स्त्रीला मग पतीला पाहिजे ती गोष्ट मागण्याचा अधिकार आहे. केव्हा अधिकार आहे. पगार किती तारखेला होतो. किती तारीख. आता पुढे गेलं का 10 दिवस. पहिलं 1 तारखेला व्हायचा. कुणाचा 1 तारखेला आहे, कुणाचा 2 तारखेला, कुणाचा 10 तारखेला आहे, कुणाचा होतच नाही 6 महिने. पगाराच्या दिवशी गोड बोलते आणि खिशातले पैसे संपल्यानंतर भांडी आपटते. ती पतिव्रता म्हणण्याच्या योग्यतेची नाही आणि तिला पतीकडे मागण्याचा अधिकार नाही.
मागण्याचा विशिष्ट अधिकार प्राप्त व्हावा लागतो. पिढ्यान पिढ्याचं दास्यत्व केलं महात्म्यांच्या घराण्यांनी. पिढ्यान पिढ्याचं दास्यत्व. घराणी तयार झाली पंढरपुरामध्ये, आळंदीमध्ये, पैठणमध्ये, देहूमध्ये परंपरेची घराणी जन्माला आली. 300 वर्षाचा, 250 वर्षाचा, हजार वर्षाचा हा सनातन धर्म त्यांनी जसाच्या तसा महात्म्यांच्या वचनावर सांभाळून ठेवला. मागायचा अधिकार आहे तरी सुद्धा मागत नाही. अधिकार प्राप्त आहे पण मागत नाही. तुका म्हणे देह भाव देवा पायी, म्हणे देह भाव देवा पायी, तुका म्हणे देह भाव देवा पायी, म्हणे देह भाव देवा पायी, देवोया काही न मागती. तुका म्हणे काही देव देवा तुका म्हणे देवा भाव देवा तुका म्हणे देवा भाव देवा पायी, तुका म्हणे देवा भाव देवा पायी. देवोनिया काही न माग, देवोनिया काही न माग, देवोनिया जीवा सुख पावे माना हरी हा जीवा सुख पावे तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती.
पुढं साठविला राहे काही न मागती द्रौपद साठविला राहे हृदय संपुष्टी. बर असो. कीर्तनात चूक झाली पाहिजे पण कीर्तन चुकीचं झालं नाही पाहिजे. कीर्तनात चूक झाली तर काय होतं म्हणजे प्रमाण चुकावं, ओवी चुकावी, चुकू नये बरं का, पण चुकावं का. परत इचलकरंजी मध्ये बुवा आला का नाही ती असा येत नाही. कमीपणा असावा. तुका म्हणे मज फिरता माघारे तेने पुणे पुरे तुम्ही जाना. कमी असलं तर देव देईल, संत देतील, श्रीगुरु देतील. जास्त असल्यावर लेकरू मोठं झालं की आई म्हणत असते तुझं तू बघ. बर का, तुझं तू बघ, तुझं तू बघ, तुझं तू बघ, काय असेल ते तुझं तू बघ. 12वीतच लग्न करून आलं. आता बुवा कीर्तनाला आलं की म्हणायची बघा त्यांनी कसं केलं. आता तुझं तू बघ, तूच सांगितलं, आता मला त्याचं बघायला कशाला. जाण देले करू माता लागे दुरसारू म्हणून नेमता असावा. लहान पण देगा देवा, लहान पण देगा देवा, लहानपण 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 देगा देवा. मुंगी साखरी तारवा, मुंगी साखरे तारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरी तारवा, मुंगी साखरी तारवा, ऐरावत रत्नपूर, ऐरावत रत्नपूर, ऐरावत रत्न लहानपण देगा देवा, मुंगीचा खरे तनवा, ऐरावत रत्नपूर, त्याची अंकुशाचा जाणून असावं पण नेमतेपणामध्ये जीवन जगावं. विषयपणा मिरवी आवडूनी. कितीतरी अधिकार संपन्न वरिष्ठ महात्मे निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कुपी गुहा असा आयुष्य घालवलं. पण सांगायला जर सुरुवात केली, त्यांनी पठन करायला सुरुवात केली तर वेदातलं एक अनुस्वारात सुद्धा फरक पडू देत नव्हते असे महात्मे. पण भूक लागली की करपात्रीहून जेवण करायचे. 2च अभंगावर कीर्तन करणारे कीर्तनकार बुवा. किती? 2च. आलिशान गाडीमध्ये फिरायचे. किती अभंगावर? आलिशान गाडीत फिरायचंय. म्हणीन तसलं जेवण करायचंय. गाववाल्यांनी सुद्धा फुलं हातरूनच स्वागत करायचे, फटाकड्याच वाजवायचे. आणि किती अभंग?
मद्यपानाचे शिराणी नवनीताशी न पुशे कोणी. बरं का? मद्य म्हणजे प्रचलित आत्ताच्या नावानुसार दारू. दारू दुकानात जाऊन आणायची आणि दूधवाल्यानं दूध घरी आणून द्यायचं. दूध भांड्यात घेणारी ती माऊली म्हणते पाणी नाही ना घातलं, आणि तीच संध्याकाळी नवऱ्याला म्हणते पाणी घालून घ्या. केळविल्या व्यभिचारिणी दैन्यवाने पतिव्रता. म्हणून सगळं जाणून नेमचं असो. आताचा झालेला वेळ कीर्तनामध्ये धरायचा नाही. किती काय 5 मिनिटं गेली असेल, पण ती परत मागं घ्यायचं. हा काय कीर्तनातला विषय नव्हता, हा आपल्या घरातला विषय होता. आणि घरातला विषय कीर्तनाच्या हिशोबात कशाला धरायचा? बरोबर आहे का चूक आहे? तुम्ही चूक म्हणला तरी मी बरोबरच म्हणणार. विठोबा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणे काही न मागितले. अधिकार प्राप्त झाला मागण्याचा तरीही मागत नाहीत. प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी नित्य घडत असतात. प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये जीवहानी, मानहानी आणि वित्तहानी. असा एकही नाही की या 3 त्रिपुटी मधला सुटून बाहेर निघलेला आहे. जो कोणी निघलेला आहे तो सुद्धा याच प्रक्रियेतून पुढे गेलेला आहे. जीवहानी त्याच्या घरामध्ये झालेलीच आहे, वित्तहानी झालेलीच आहे, होतेच, आणि मानहानी सुद्धा होतेच. सखोल चिंतन केलं तुकोबारायांच्या जीवनातलं या 3 गोष्टी ओघाओघानं एका माग एक हात धरूनच आल्या. जीवहानीला सुरुवात झाली तुकोबारायांच्या घरामध्ये. वडील वारले, पाठोपाठ आई वारली, पाठोपाठ थोरले बंधू सावजी त्यांची बायको वारली, आणि शिवशंकरांच्या प्रसादात प्राप्त झालेला हा पुत्र त्यांच्याच वृत्तीनुसार वैराग्यवंत कधी घर सोडून गेले कुणालाच कळालं नाही. किती माणसं झाली? 4 झाली. तुकोबारायांची बायको मेली पहिली. त्यांना झालेलं आपत्य आईचं दूध प्यायला नाही म्हणून तेही मेलं. किती माणसं झाली? दावणीला असलेली शेकडो जनावरं एका माग एक मेली. शेवटी 2 बैल राहिली होती व्यापाराला, त्याच्यातला सुद्धा एक मेला आणि एकच बैल राहिला. कुणाच्या घरातलं हे? कुणाच्या? पण का माझ्या वाट्याला असं केलं आलं आणि तू याची काहीतरी सोडवण करावी असं तुकोबारायांनी कधी देवाच्या समोर मागणं मागितलं? कधीच म्हणले नाही. आई बाप म्हातारे झालते, मेले तरी काय हरकत नाही, पण माझी बायको का मारली? बायको मर नका, पण माझ्या वंशाची वृद्धी झाली ज्या निमित्तानं तो माझा पुत्र लगेच का मारला? नाही अपेक्षित असा भाव देवाच्या समोर कधी प्रगट केला. जीवहानी झाली आणि पाठोपाठ येणाऱ्या भीषण अशा दुष्काळानं वित्तहानी झाली. काहीच द्रव्य शिल्लक राहिलं नाही, काहीच द्रव्य शिल्लक नाही. तरीही अभिप्राय दिला तुकोबारायांनी, खूप चांगलं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे.
बरे झाले देवा. बरं झालं. दुष्काळी पिढीले द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न करिता मेली. बरे झाले देवा निघाले दिवाळी बरी या दुष्काळी पिढा गेली. दुसरं लग्न झालेलं ऐश्वर्यामध्ये बापाच्या घरात जीवन जगलं. अचानक नवऱ्याच्या घरात आलं की दारिद्र्याला तोंड द्यावं लागलं. मग स्वभावात थोडीशी चिडचिड झाली. तुकोबराय म्हणले बरं झालं बायको कर्कशा मिळाली. बरे झाले देवा बाईला कर्कशा. आणि या सगळ्याच्या निमित्तानं सूत्र आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी मग तो मूर्ख असला तरी सुद्धा. कबीरदास म्हणतात गाढवाला जेवढी बुद्धी आहे गाढवाला त्याच्या बुद्धीचं माप घेऊन त्याच्यापेक्षा 1% बुद्धी असावी आणि तो धनवंत असावा तरी सुद्धा समाज त्याला सर्व मान्यता दिल्याशिवाय राहत नाही. गदा विहोवे सेठ सावकार उसको सलाम हजार. तुको आमचे कबीरदास त्याला सुद्धा लवून वाकून म्हणावं लागतं. तर का आपल्यासारखं नेतृत्व या संपूर्ण इचलकरंजी परिसरामध्ये कुणाच सुद्धा नाही. काय आपलं ज्ञान आहे, काय आपली उदारता आहे. आपण आहात इचलकरंजी मध्ये म्हणूनच आमचा कार्यक्रम आहे. मरायच्या आधी थोडस काहीतरी आमच्या खात्यात टाकून जावा म्हणावं लागतं. द्रव्य गेला की मानहानी होते. तुकोबारायांच्या मानहानीचं वर्णन आहे महिपती बाबा तारावादकर म्हणतात मेहुणा स्वतःचा मेहुणा तुकोबारायांना कर्ज देण्यास तयार नाही व्यापार चालू करण्याकरता. अवघड आहे. अशा घोर परिस्थितीला तोंड दिलं पण देवाच्या समोर कधी हात पसरला नाही. कारण तुकोबाराय देवाला म्हणतात देवा काही मागणे आम्हा अनुचित. तू आमच्या वडिलांची काय रीत केली ती आम्हाला चांगलं माहिती आहे. आमचे वडील पंढरपूरला निघाले. आमच्या आईसाहेबांची इच्छा झाली पंढरपूरला जावं. 2 जण आले. बोलोबाने सांगितलं काही मागायचं नाही त्याला, दर्शन घ्या लगेच निघा. गर्दीमध्ये मागं पुढे झालं थोडस. हुशार ब्राह्मण असावा असं म्हणायचं. ती म्हणला गडी एका बाजूला व्हा बायका एका बाजूला व्हा. बायांची लांब रांग लांबली. ते बोलोबा गेले पाया पडून. बोलोबा आले की खाली मान घातली देवानं. कणकाई समोर उभा राहिला की देव म्हणला आलं मागायचं गिराईक. म्हणला हे काय पुरुष गप्प बसतात देवाच्या समोर आणि देव बी पुरुषाच्या समोर गप्प बसतो. पण माऊली जिजाबाईचं चरित्र वाचा मग तुमच्या लक्षात येईल. चप्पल घेऊनच देवाच्या अंगावर मी गप्प बसायची नाही, माझा नवरा गप्प बसत. अशा समोर उभा राहिला की देवाने हसून विचारलं कस काय बरं का. म्हणले हो बरं आहे. मग तोंड का असं पडलेलं आहे. सगळं बरं आहे तर काय नाही मुलबाळाची अपेक्षा होईल म्हणले. जा मागितलं होतं का. बाहेर आले. एवढा वेळ का लागला म्हणून विचारलं बोलोबाने. म्हणले देवाने मला विचारपूस केली. काय विचारलं मुलबाळाचं काय. मी म्हणलं नाही. मग होईल म्हणलं. म्हणले तुला अडकवलं त्याने. जा आणि त्याला परत जाऊन सांग पुत्र दे ऐसा गुंडा का बंडा याचा तेही लोके. असं पोरग दे. अपेक्षा केली पुन्हा. दासांचं जीवन अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. तुका म्हणे ठेवीन तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. पण उचित अनुचित कळो आली गोष्टी. काय मागायला पाहिजे देवाकडे अट्ठासानं आणि काही नको या गोष्टी उघडकीस झाल्या.
आणि म्हणून ज्या वेळेस देवानं हट्ट करावा, देव प्रत्येक दासाच्या जीवनामध्ये एका चरणाला हा हट्ट केल्याशिवाय राहत नाही. प्रगट होतो, दर्शन देतो, पण सहज आपली मोहिनी घालून परीक्षा घेत असताना विचारतो, सांग तुला काय पाहिजे. आणि असं देवानं विचारल्यानंतर मोठ्या मोठ्या महात्म्यांचं तिथं हनन झालं, हानी झाली. म्हणून मागण्यासाठी देवदेव करणारे भक्त म्हणायचे आणि देवासाठीच देवदेव करणारे संत म्हणायचे. पुढे न्यायचं त्यांना. देव प्रगट झालेला आहे आणि आढळ पदाची अपेक्षा केली. देव प्रगट झालेला आहे आणि बापाच्या मांडीवर बसण्याची अपेक्षा केली. देव प्रगट झालेला आहे आणि क्षीरसागर दुधाची वाटीभर दुधाची अपेक्षा केली. त्यांना म्हणायचे भक्त. भक्त पण संत पुढे जातात. संत संगतीच्या सुखाची पूर्ण अनुभूती आणि जगाला मागण्याची अक्कल यावी याकरता म्हणून प्रस्तुत अभंगात तुकोबारायांचं म्हणणं झालं, देवा तुमचा अट्टहास आहे आज काहीतरी मागावं, तर आमची अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला संत दासांच्या दासांचा दास करा. मज दास करी संत दासांच्या दासांचा संत दासांच्या मजदास करी. ती मागायची वेळ काय येते जीवनामध्ये? अपूर्णता आली की मागायची वेळ. आपल्या घरातलं संपलं की शेजाऱ्याचं घर आठवतं. नसलं आपल्याकडं की आपल्याला काही जीव विषयाची पूर्तता व्हावी म्हणून मागतात. त्यांचं येणं जाणं सृष्टीमध्ये केवळ त्याच्यातच रंगलेलं असतं, विषयाची पूर्तता व्हावी. रावणासारख्यानं सीतेच्या अपेक्षेनं सीतेच्या दारात उभा राहावं आणि भिक्षा मागावी. भिकारी. मोठ्या रावणाचं उदाहरण असलंय तर आमच्या सारख्यांना कुठं ठेवलेलं असेल देवानं सांगा. प्राप्त झालेल्या आयुष्याच्या घडीमध्ये आपण आपल्याला आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाला देवाच्या समोर याद्याच्या याद्या करून मागितलेला. कोण आहेत आम्ही? विषयाची पूर्तता होण्याकरता मागणं मागितलेलं आहे. भिकारीच आहे तो, मागतोय त्याला काय म्हणायचं? मग भले या देशाचा पंतप्रधान असू द्या, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व विश्वाला मान्य असणारा एखादा अधिकार संपन्न व्यक्ती असू द्या, मागितलं की कोण झाला? काही माणसं परमार्थ मागणारी असतात. परमार्थ पुरता हाती दे, माझे सर्वस्व तू घेई, तुझे नको काही, मनोरथाची नाही चाडमज, नामा म्हणे देवा जन्म जन्मांतरी करीन मी हरी सेवा ऋण. ह्या सेवेची भावना तरी मागावी लागते. काही माणसं फक्त देवाचं प्रेम मागतात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. केवळ प्रेम मागायचं देवा. काही वर्गात माणसं जीवनातील विशेष प्रसंग त्यांच्या समोर उभा राहिला की संत श्रीगुरूंची अपेक्षा करतात. आणि आज जगद्गुरु तुकोबाराय संत दासांच्या दासांच्या अपेक्षा करतात. मजदास करी त्यांचा
संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. एक दृष्टांत सांग फक्त आणि मधली चाल देऊया. वेळ पुढे चाललाय म्हणून त्यांनी डबल चाल म्हणली नाही, असं झालं ते बरं का. थोडं वेळेकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जेवण सगळं शिजून तयार असल्यानंतर एवढा वेळ लावून चालत नाही. मग काय, जेवायच्या वेळेच्या पुढं जर कीर्तन गेलं आणि त्या कीर्तनामध्ये पांडुरंग जरी नाचला तरी सुद्धा कालचं कीर्तन फेलच गेलं. जेवणाच्या वेळेच्या अगोदर 10 मिनिटं कीर्तन सोडलं. किती मिनिटं? आणि त्या कीर्तनात कुत्र बी नाही नाचलं तरी सुद्धा कीर्तन म्हणजे समयावरी जाणावे. असं आज जागराचा दिवस असल्यामुळं आणि उभा राहतानाच थोडस उशिरा उभा राहिल्यामुळे थोडस पुढं लांबण्यात गेलं असं. आणि मुद्द्यापर्यंत आल्याशिवाय ते मग निरूपण गोड वाटत नाही. प्रसंग बघा, दासांच्या जीवनातला प्रसंग बघूया. दासांना काय महत्व आहे? दासांच्या महत्वावर ना दासांच्या दासांचं महत्व कळतं. आज आपल्या पंढरीनाथाला रामाचं रूप दिलं. आज हातामध्ये धनुष्यबाण हे सगळे आहे का? सीतामाई फक्त लक्ष्मण नाहीत आणि हनुमंत नाही, आहे का नाही? दक्षिणे लक्ष्मणो यश वामे तु जनकात्मजा पुरतोर मारुतीर्यश तम वंदे रघुनंदनम. मानस पूजेमध्ये असं म्हणायचं आपण. समोर ठेवलेला ग्रंथ आपल्याच इकडच्या बाजूला बघायचं, आपल्या उजव्या बाजूला बघायचं. दक्षिणे लक्ष्मणो यश वामे च जनकात्मजा पुरतोर मारुतीर्यश तम वंदे का तैसा हृदयामध्ये मी. लक्षात राहील ना? प्रवासात असू द्या, कुठेही असू द्या, लक्षामध्ये आलं परमार्थ अति सोपं आहे बरं का. पराकाष्ठेला लागल्यानंतर अवघड आहे, पण तुका म्हणे सोपे आहे सर्व अवघड. सहज सांगतो. इकडं बघायचं, दक्षिणे लक्ष्मणो यश वामे च जनकात्मजा पुरतोर मारुतीर्यश तम वंदे. हा वेळ कीर्तनात धरायचा नाही. हा वेळ कीर्तनात धरायचा नाही. दृष्टांत सांगतोय. चला रामायणामध्ये जाऊ थोडस. हनुमंतरायांनी लंकेमध्ये उडी मारली, गेले पलीकडं पड लंकेमध्ये. अनपेक्षित अशाही काही गोष्टी बघितल्या आणि न होणारे काही कार्य सुद्धा त्यांच्या हातून पार झाले. अक्षय कुमार जे मरणारच नाही अशी पोरं मारली रावणाची. लक्ष आहे तुमचं सगळ्याचं? कुणाचं सांगायला लागलोय मी? हा, हनुमंताचं बरं का. सीता कुठं आहे ह्याचा काय पत्ता लागेना. आणि सूक्ष्म रूपाने फिरत असताना एका घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन दिसलं. म्हणजे संपूर्ण लंकेमध्ये एकाच घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन. आणि त्या तुळशी वृंदावनाच्या समोर रांगोळी काढली होती. राम काय लिहिलं होतं? उतरले. हनुमंतरायांना काल नेहमीचा अनुभव असल्यामुळं बाहेरील गोष्टीला हनुमंतराय बोलले नाहीत. काल नेहमी साधू वेशातच बसला होता ना. आतमध्ये गेले, बघितले बिभीषणांची यांची भेट झाली. आता एकाला मातेची प्राप्ती झालेली पित्याची नाही आणि एकाला पित्याची प्राप्ती झालेली पण मातेची नाही. एक माता शोधण्याकरता आलेला आहे आणि एक पित्याच्या भेटीकरता रात्रंदिवस झुरणार आहे. दोघांचं चरित्र आहे. यांना रामाच्या भेटीची अपेक्षा आणि यांना सीतेच्या भेटीची अपेक्षा आहे. दोघांच्या मध्ये बोलणं झालं आणि दोघांच्या मध्ये करारही झाला. मी सीता सांगतो, तुम्ही मला राम सांगा. यांनी सीता कुठे आहे ते सांगितलं. पण बिभीषणांच्या मुखातून असं वाक्य निघालं, हनुमंता ऐका,
रामाच्या कृपेशिवाय संताची भेट होत नाही. रामानच कृपा केली आणि तुम्हाला माझ्या दारामध्ये पाठवलं. कहे विभीषण सुनो हनुमंता, राम कृपा बिन नाही मिलत संता. पुढं कसं आहे? राम कृपेशिवाय संतांचा संग प्राप्त होत नाही असे. कहे विभीषण सुनो हनुमंता. राम कृपा बिना संग नाही संता. कसं असेल ते घरी गेल्यावर रामचरित मानस मध्ये तपासून बघायचं. हा, आणि मग सीतेचा शोध झाला. सीतामाईंच्या भेटीचं सगळं यथार्थ जे घडलेलं चरित्र आहे लंकेमधलं, आमच्या हनुमंतरायानं ब्रह्मदेवाकडे जाऊन एक ब्रह्मपत्र लिहिलं. का? आपल्या मुखानं मी काय केलंय हे सांगायचं नाही. सेवकाचा नियम असतो हा. सेवा सांगितलेली करायची, पण काय सेवा केली ह्याची वाच्यता करायची नाही. हनुमंतराय परत आले. ती अंगठी समोर टाकली का नाही सीतामाईच्या हनुमंतरायानं, तिथं एक नवल झालं असं म्हणतात. अंगठी समोर पडली. सीतामाई शोकामध्ये बुडालेल्यात, रडतायत. रामाचा मला संग कधी होईल, कधी भेट होईल, का चरण अंतरलं त्रिजटे सांग बाई सखे. तळमळत आहे. ऐकवो त्रिजटे सखये ऐसी मात, भेटी देईल की नाही रघुनाथ. काय अपराध घडलेला असावा. संधी बघितली आणि अंगठी समोर टाकली. राम मुद्रा अंकित अंगठी, त्याची रामाची मुद्रा उठवली, रामाक्षराची. आणि अंगठी समोर पडल्या बरोबर एकनाथ महाराज म्हणतात, आमच्या सीतामाईनं अस्ताव्यस्त झालेला पदरच सावरला. तेथ एक नवलाव झाला. पहिलं गावोगाव रामायण लागायची, वर्ष रामायण असायचं. एकानं वाचायचं आणि एकानं अर्थ सांगायचा, असं वर्ष रामायण चालायची. त्याचं आयोजन करणाऱ्याच म्हाताऱ्या माणसांच्या हातामध्ये मोबाईल आलेले. सारखं हे वर गेलं तरी ह्याचं बोट वर करायचं बंद होईना. अवघड आहे. त्याचा वापर कितपत असावा याला खूप मर्यादा आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. हे वेळेच्या पुढे कीर्तन चाललंय ना, असं वेळेच्या पुढे मोबाईल सुद्धा वापरायचा नाही कधी. ते तर एक नवलाव झाला, मुद्रिकानो हे श्रीरामाला. ऐसा जानकीचा भाव गमला, सरसा विलाचळ बदरच सावरला. त्या अंगठीला हृदयाला धरून रडल्या सीतामाई आणि विचारपूस केली, कसे दोघे बंधू सांग. तू किती भाग्याची असं वर्णन केलं. हनुमंतरायांची भेट, हे वर्णन, हे पत्र. रामाच्या समोर उभा राहिल्यानंतर रामाने विचारलं, काय झालं सांगा म्हणलं की पत्र हातामध्ये दिलं आणि लक्ष्मणाने पत्र वाचायला सुरुवात केली. लक्ष्मणाने. आणि तिथं वर्णन आलं, सीतामाईंनी अंगठी पाहिल्यानंतर रामच आला की काय असा भाव झाला आणि पदर सावरला. हे वर्णन ऐकल्या बरोबर रामाला सुद्धा असं वाटलं, हे ब्रह्मपत्र नाही, माझी सीताच आली. यस्य प्रीती तस्य प्रीती. एखाद्याचं प्रेम आपल्यावरच कमी का झालं, त्याचं पहिलं कारण आहे आपलं त्याच्याविषयीच कमी झालं. कुणाचं बी असू द्या, इथं जेवढं असेल ना समोरून तेवढं येतं. जेवढ्या जोरामध्ये चेंडू तुम्ही रबरी भिंतीवर माराल तेवढ्याच जोरात. कर्मसिद्धांत तसाच आहे. केले कर्म झाले त्याची उपजले मेले. ते रामप्रभूची अवस्था पाहिली, सीते म्हणून धाव घेतली ब्रह्मपत्राकडं आणि हनुमंतरायांना क्रोध आला. एकच कारण आहे माझ्या स्वामीच्या दुःखाचं आणि ते म्हणजे सीता.
आणि मी प्रत्यक्ष जाऊन सुद्धा आणली नाही. आत्ताच्या आत्ता सीता आणतो आणि माझ्या प्रभूचं दुःख बाजूला करतो. म्हणून असं रूप धारण केलं आणि उडी मारायला सुरुवात केली. अशी उडी मारणार रामाच्या लक्षात आलं. कुठे ते तैसा हृदयामध्ये मी न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वांबर परिहारची न लगे. हृदयात जाणवलं ते. आता नाही मी आता चाल देत नाही, पण दृष्टांत संपल्याशिवाय मधली चाल देत नाही असं ऐकताय ना. नवऱ्याची वस्तू बघितली तरी डोक्यावर पदर घेणारी तिला म्हणायचं सीता मी पुढचं बोलणार नाही, माझा वेळ संपलाय. पुढल्या वर्षी बोलल, त्याच्यावर काय बोलायचं. परिणाम असा हनुमंताला राम प्रभून मिठी मारली. हनुमंताचं मत झालं यांच्यासह उडी मारीन. लक्ष्मणानं मिठी मारली. दोघांना घेऊन निघाले. जामवंतानं मिठी मारली, त्यांना घेऊन निघाले. अंगदानं मिठी मारली. अशा 5ही जणांना घेऊन निघाले आणि हनुमंतरायांनी संकल्प केला मी या सगळ्यांना घेऊन लंकेमध्ये जाईल. राम प्रभू रावणाचा वध करतील, कुंभकर्णाचा वध करतील, लक्ष्मण इंद्रजित आदी दैत्याचा वध करतील आणि आम्ही राहिलेली 3 जण बाकी सगळी राक्षस सेना संपवू, सीता घेऊन येऊ. एकाच पानावर युद्धकांड संपलं पाहिजे. किती रामायणामध्ये युद्धकांडात वेळच घालवायचं नाही. कुणाची इच्छा? हनुमंतरायांची. आणि या 5ही जणांना घेऊन हनुमंतरायांनी अशी आकाश मार्गात उडी मारायची तयारी केली की श्रीराम प्रभून मिठी सोडली आणि हनुमंताच्या पायावर डोकं ठेवलं. कुणाच्या बुवाचं काय चुकलं का काय? बुवाचं चुकलं का काय? बापाच्या पाया बुवानं पडावं का बुवाच्या पाया बापानं पडावं? सूत्र कसं बसतंय आता? कुणाच्या? रोज सकाळी उठल्या उठल्या बुवानं आई बापाच्या पाया पडायचं का आई बापानं बुवाच्या पाया पडायचं? बुवानं पडायचं. मग बापानं कधी पाया पडायचं आमच्या? तुकोबारायांचं सांगणे पितयाने तैसा वंदावा कुमार जयाचे अंतर देववशे. बर का, जयाचे अंतर देववशे. बापानंही पोराच्या पाया पडलेलं चालतं, पण त्याच्या अंतकरणामध्ये देव असेल तर, नटी असलं तर नाही. मग चपलीने हाणायचं. हनुमंताचे आणि चरण दृढ असं धरून त्यांच्या चरणावरती आमच्या रामप्रभूंनी मस्तक ठेवलं आणि क्षमा मागितली. हनुमंता, मला असं वाटलं हे ब्रह्मपत्र नाही, काय आहे? सीता आहे, म्हणून माझा भाव तसा झाला. आता तसं काही करायच्या विचारात पडू नको, नाहीतर माझं वचन खोटं ठरल. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोडी दावीन. दासाचं दास्यत्व पराकाष्ठेचं उच्च कोटीचं झालं की ज्याचं दास्यत्व आम्ही करतो तो आमचा दास होतो. हे दासाच्या जीवनातली आणि विशेष अलौकिक असणारी घटना असते. अशा दासांच्या सहवासामध्ये दास्यत्वाकरता जर कुणी राहिला तर दासानं दास्यत्वानं जेवढा प्रभू प्राप्त करून घेतलेला आहे, जेवढं दास्यत्वामध्ये त्याला अनेक वेळेला अनेक प्रसंगाला तोंड द्यावं लागलेलं आहे, हानी सहन करावी लागलेली आहे, तेवढी हानी या शरीरानं करावी लागत नाही. दासांच्या सेवेला लागलं की अनायासे भगवंताची प्राप्ती होते. असा अनेक दासांच्या सहवासातील दासांच्या जीवनातील प्रसंग पाहून, दृष्टांत पाहून, अनुभव घेऊन तुकोबराय म्हणतात, अनायासे तुझ्या प्राप्तीचं जर काही आम्हाला विशेष वर्म असेल तर ते दासांची सेवा केल्याचं वर्म आहे. आम्हाला त्यांचा संग द्या. मजदास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. थोडक्या वेळामध्ये मधली चाल म्हणा पडते. सुखे गर्भवास हरी, सुखे गर्भवास
टाळी वाजवा. टाळी वाजवायची. सावकाश, सावकाश. टाळी वाजवा, टाळी म्हणा. खाली बसायचं, खाली बसायचं. पुंडलिक वरदा ज्ञानदेव सारा. मोठ्यानं म्हणा. पुंडलिक श्री बोला. पुंडलिक वरदा विठ्ठल टाळी वाजवा, म्हणा म्हणा. हा, जय ठोकबार. Thank you.
हान हान हप्पा पुण्य ते असे गाता नाचता बहुफार. म्हणून आता गाऊन गीती नाचू हा मुरारी. कीर्तन सांगितलं म्हणजे पुण्य असं असलही कदाचित, पण गाण्या नाचण्यामध्ये भरपूर पुण्य. म्हणून थोडा घाम यायचं राहिलाय गाणी. साधकानं सतत मृत्यू समोर ठेवायचा असतो. काय क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध. आणि मग तसा मृत्यू समोर ठेवताना सावध होऊन भजन करायचं. किती वेळ गेला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. काय करायचे आम्हाला, तुम्ही पुन्हा जेवा नाही तर नका जेव. मी ह्या बाबांच्या केशातला अर्ध केळ खाईन, त्यांना अर्ध ठेवेन. ती केळ घेऊन आल्यात मला माहित. इथं आल्या आल्यात त्यांनी मला दाखवलंय माझ्याकडे केळ आहे, काळजी करू नका. संकल्प शिल्लक ठेवा अशी तुकोबारायांची अपेक्षा होते. देवा तुमची कृपा व्हावी. एकतर संत संग खूप अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववील, आस्ता जाता रवी धरवेल. बाह्या सागर खेळा तरवेल, परी त्या साधूची भेटीन होईल का, ऐसे कैसियानी भेट तिथे साधू. तुकोबारायांच्या अगोदर एकनाथ महाराजांनी प्रश्न निर्माण केलाय, कसं साधू भेटतील. तुकोबारायांनी त्याचा अभिप्राय देताना उत्तर सांगितलेले, मनी दृढधरी विश्वास, न करी सांडी मांडीचे सायास. साधू दर्शन नित्य काळ, त्यास तुका म्हणे जो विठला जाणीवे सरी. ही जाणीवच आडफाटा निर्माण करत असते. जाणू जाता जाणीव घाली आडफाटा. जाणीवेला जो विठला, साधूचं नित्य दर्शन त्याच्या करता. साधू दर्शन नित्य काळ त्यास. अपेक्षा केली की साधूचा संग. असं जाणीवेला विटलेली माणसं साधूच्या संगतीमध्ये येतात, साधूंचं दास्यत्व करतात. देवाचं दास्यत्व खूप सोपं, पण संतांचं दास्यत्व खूप अवघड आहे, लवकर मिळत नाही. संतांचं दास्यत्व लवकर मिळत नाही, अवघड आहे, बहु अवघड. बहु अवघड. रामकृष्ण. मला तुमचीच अपेक्षा होती. दासांच्या जीवनामध्ये खूप पराकाष्ठा ईश्वर प्राप्ती करतात. खूप परीक्षेला तोंड द्यावं लागतं. पण दासांचं दास्यत्व झालं की मग कठीण आहे. तिथं सेवा मिळणं ही कठीण आहे.
पण एकदा त्यांचं झालं की मग पुन्हा कसली चिंता राहत नाही. म्हणाविता त्यांचे दास पुढे पुढे आस उरेना. तुम्हाला जाता जाता सांगून जाईल मी, असं जाता जाता म्हणण्यापेक्षा सांगूनच जाईल मी, सांगितल्याशिवाय जायचंच नाही. जिजाबाई तुकोबारायांना भाकरी घेऊन जाताना पायामध्ये काटा मोडला भामचंद्रावरती, आणि जिजाबाईंचा काटा काढण्यासाठी पांडुरंग प्रगट झाला. मग पांडुरंग तुकोबारायांच्या जीवनात अगोदर का जिजाबाईच्या जीवनात अगोदर? कोणाच्या? आणि अहोरात्र पांडुरंगाचा विरोध केलेला आहे. अहोरात्र काळ्या विट्याशिवाय कधी शब्द तोंडातून निघाला नाही. आणि इकडं तुकोबारायांची अवस्था, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मौनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि मग स्वप्नामध्ये जाऊन जागू केलं. स्वप्नात जाऊन दर्शन आहे तुकोबारायांना. काय म्हणले? नामदेवे केले स्वप्ना माझी जागेन सवे पांडुरंगे. आणि इथं काटा काढायला. बरं, आता रानामध्ये काटा काढायचा, कशाने काढायचा? कशाने काढायचा? असा काट्याने काटा काढण्यामध्ये पंढरपूरचा विठोबा खूप पटाईत आहे बर का. म्हणून आपण कुणीतरी भक्ती मार्गातला आहे त्याच्या वाटतला काटा व्हायचं नाही बर का. काटा व्हायचं नाही, सराटा तर अजिबात व्हायचं नाही. सराटा काटा असतो का रे तुमच्या इकडे? कसं बी टाका एक उभा बर का. काटा तो हात पाय असा हातात घ्यावा लागतो, हातात घ्यायचा पाय. आधी काय जिजाबाई दे ना तच, पण ते समोर आलेला दिसला की जिजाबाईनं देवा आता माझं कसं असं नाही म्हणल्या, डोळे झाकून घेतले, ह्याच्याकडे बघायचंच नाही. देवा म्हणलं की जवळ आल्याशिवाय राहायचं नाही. तो इकडे तर इकडे मान केली, इकडे बी उभा दिसला, माग अशी मान वळवली तर माग बी उभा दिसला, चहू बाजूने उभा दिसतोय. म्हणल्या गारुडी हा पाहिजे तिकडे उभा राहतोय म्हणले. बंगालला जाऊन बंगालची विद्या शिकलेला असावा म्हणून डोळे झाकले तर आत हरी. जिजाबाईंना दर्शन दिलेले. जवळ आला आणि हातामध्ये पाय घेतला. रानात काटा काढायचा आहे बर का. कसा नाही काटा दिसला तर माणूस काय करतो? देवाईची रज चरणीची माती धावत चालती. अवघडे हे संतांचं दास्यत्व केल्याचं फळ आहे. आकाशीचा चांदबाई माझ्या अंगणात, पद आहे नाही हे अभंगाचं. पण पंढरीचा विठ्ठली दळीतो जनीच्या घरात. येईव का नाही मी दळीन एकली, एकली दळीतावो. कसं आहे ते दळायला बसल्यानंतर बोलवायचं आणि यांना ही विट्यावरनं उतरायचं आणि जनाबाई बरोबर दळू लागायचं. नुसतं दळलं नाही जनाबाईच्या बरोबर, सगळी कामं जनाबाईची देवानं करू लागलेली आहेत. सगळी कामं. जनी बैसले नाह्याला पाणी नाही साण्याला, आंघोळ कराय बसल्या. अशी ब्रह्मार प्रवृत्ती झाली होती आमच्या जनाबाईंची. केर गोळा करून असं टाकला का नाही उखड्यावर, कृष्णार्पण म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावर पडायचा केर. असा अधिकार संत सेवेत प्राप्त झाला होता. आणि म्हणून सारखं देव माग पुढं. आता तांब्या बुडवून डोक्यावर असाच वचन, कडक पाणी त्याच्यात गार पाणी ओतलेलं नाही जणीनं. हे कुणाला माहित आहे? देवाला. स्त्री रूपामध्ये प्रगट झाला देव. जने झाले बाबा, आता लय नको वाढवू.
आहेत का घरी? ते म्हणले सगळे रावळाला गेलेत. तू काय करते? मी आंघोळीला बसले. आणि मग पंढरीनाथ म्हणाले, आंघोळीला बसलीयस तर 2 तांबे तुझ्या अंगावर ओतून जाते. आतमध्ये आला लगबगीनं आणि म्हणला, जने बादलीतनं तर वापा निघतात पाण्याच्या, ह्याच्यात गार पाणी घेतलं नाही का? जनाबाई म्हणल्या, विसरूनच गेले होते, बरं झाल्या बाई तुम्ही देवासारख्या आल्या. कुणासारख्या? संत दासांच्या दासाचं सांगतोय मी. देव गेला, लगबगीनं गार पाणी आणलं, वतलं जनाबाईंच्या हातानं, हात लावून बास का होतो, बास का होतो. पाहिजे तशा आकारात पाणी झालं की जनाबाईची वेणी सोडली देवानं, डोक्यावर पाणी ओतलं. आणि कित्येक दिवस झाले जणे डोक्यावर पाणी घेतलं नाही. जरा घेत जा, वेळच मिळत नाही. 14 माणसांची सेवा करायची होती जनाबाईंना. किती सोपं नाही संत घरातलं दास्यत्व. बोलायच्या गोष्टी नाहीत. पंढरपुरातल्या महाराजांच्या घरी राहून त्यांचं दास्यत्व करणं ह्या बोलायच्या गोष्टी नाहीत आणि कुणी बोलूही नाहीत. वाच्यता करू नये त्याची आम्ही कसं दास्यत्व केलं. थोडक्या दास्यत्वावर माणसं फुगलेली असतात आणि पंढरपूरच्या वाऱ्या बंद झालेल्या असतात. 11:15 वाजत आले. गेलं माझा अर्ध केळ बी गेला आता. आणि गंमत बघा, देवानं फणी घेतली, तांब्या वतावा, जनाबाईचे केस असे विंचरावे, केस असे वारले. आणि बघितलं तर बुडामध्ये वा झाल्या होत्या. देवानं असं ती ऊ घ्यायची, दोन्ही नखाच्या मध्ये दाबून वाला मारायचं. मग नियम आहे, श्रीकृष्ण कोपून ज्याशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. बर का? पुढं कसं? मा कृपेने उपदेश करी. मग आम्ही तरणार नाही का, असा भाव प्रगट केलेला आहे. इथं जनाबाईच्या डोक्यातल्या वा पंढरीनाथानं मारल्यानंतर त्या वांना पुन्हा जन्म मरण आहे का? कोण झाल्या आता? ब्रह्मस्वरूप झाल्या, ब्रह्म साक्षात्कारी झाल्या. असं जन्मभर होतंय तोपर्यंत एक गाव रोज बोंबलत फिरून कीर्तन करणारा बुवा होण्यापेक्षा पुढं काय? जनाबाईच्या डोक्यातल्या वा झालेल्या बरं, असं पंढरपुरातल्या मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या मुखातनं वाक्य निघाली. मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या. आम्ही आता आहोत या पदापेक्षा जनाबाईच्या डोक्यातल्या वा झालो असतो तर बरं म्हणून. सामान्य ऊला जर एवढं महत्व प्राप्त होत असेल तर त्यांचं दास्यत्व करणाऱ्याला किती. म्हणून तुका म्हणे, सेवे माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. काय झालं गंमत सांगतो तुम्हाला. मंदिरामध्ये दर्शनाला गेलं की देव राम रूपामध्ये भेटला. कुठला? आताचा देव. कसं स्वरूप दिलंय त्यांना? रामाचं. आणि रामायण काय लवकर संपत. त्याच्यामुळं आजच्या कीर्तनाला लांबलेला दोष माझ्यावर नाही, तो रामाचा दोष आहे. असं झालेली सेवा तुम्हा सर्व महात्म्यांच्या सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करून शेवट म्हणा.